आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले लघुकोण, काटकोण, विशालकोण ह्या संकल्पना असतात. परंतु जसे ते 6वीला जातात त्यांना शून्य कोण, पूर्ण कोण, सरळ कोण किंवा विशाल कोण अशा प्रकारच्या संकल्पना असतात. आणि तसं पाहिलं तर मुलांच्या कंपासमध्ये फक्त 180 अंशाचा प्रोटेक्टर म्हणजे कोणमापक असतं. त्याच्यामुळे त्याला 360 अंश म्हणजे काय किंवा 180 अंशापेक्षा मोठा कोण असेल तर तो कसा मेजर करायचा ही संकल्पना त्यांच्या लक्षात येते. त्याच्यासाठी हे शैक्षणिक साहित्य खूप उपयुक्त आहे. अगदी 0 अंशापासून आपण सुरुवात करू शकतो. 0वर आहे 0 अंश, नंतर 0 पेक्षा पुढे गेलेला आहे 90 अंशाच्या आसपास, तर लघु कोण, पुढे 90 अंशावर काटकोण, 90 अंशापेक्षा मोठा विशाल कोण आणि नंतर सरळ कोण, त्याच्यानंतर 180 अंशापेक्षा मोठा म्हणजे प्रविशाल कोण. आणि अशा प्रकारे एक पूर्ण फेरी पूर्ण करून आल्यानंतर झालेला आहे सरळ कोण. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना हे विविध प्रकारचे कोणाचे प्रकार ह्या शैक्षणिक साहित्यातून आपण शिकवू शकतो. आता मुलांनी जे शैक्षणिक साहित्यातून कोणाचे प्रकार शिकलेले आहेत ते कोणाचे प्रकार त्याला व्यवस्थित येतात की नाही ते स्वयंअध्ययनातून तो जाणून घेऊ शकतो. त्याच्यासाठी हे शैक्षणिक साहित्य आहे. जसं की त्याला काटकोण तो शिकलाय की 90 अंशाच्या कोणाला काटकोण म्हणतात आणि त्याला ॲक्युरेट आकृती ओळखायची आहे. आता इथे त्याने चुकीचं लावलं तर बदल वाजणार नाही, पण ॲक्युरेट जर ओळखलं तर बदल वाजणार आहे. त्याचप्रमाणे लघु कोण म्हणजे 90 अंशापेक्षा लहान, चुकीचं लावल्यावर बदल वाजणार नाही, पण ॲक्युरेट जर लावलं तर बदल वाजणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी स्वतः स्वयंअध्ययनातून जी कन्सेप्ट शिकलेलं आहे ती कन्सेप्ट तो बरोबर आहे की नाही मला कितपर्यंत समजते स्वतःचं मूल्यमापन स्वतः करू शकतो. आता हे आहे मॅजिक सर्कल. हे बघितलं तर 5वीला त्यांना आर्क आहे म्हणजे वर्तुळ कंस आहे, लघु वर्तुळ कंस, विशाल वर्तुळ कंस. जसे जसे वरच्या वर्गात जातात तसं तसं मग वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ असेल, वर्तुळ कंस असेल, या संकल्पना वाढत जातात. आणि त्यावेळेला मुलांना जर ती बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मुलं काय करतात, हे सर नंतर मुलांनी काढलंय. त्याच्यानंतर हे आहे भौमितिक आकृत्यांमध्ये की कोणाचं मापन कसं करायचं. बेसिक आहे की आपण मुलांना सांगतो की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे पाठ करा आणि ते लक्षात ठेवा. परंतु जेव्हा मुलं प्रत्यक्ष कृतीतून शिकतात त्यावेळेला त्यांची ती कन्सेप्ट एकदम लक्षात राहते. जसं की इथे त्रिकोण काढलेला आहे आणि त्रिकोणाच्या 3 बिंदूवर प्रोटेक्टर लावलेले आहेत, मी कोण मापक लावलेले आहे. आता मुलं स्वतः मोजणार आहेत आणि त्याच्यातून त्यांना लक्षात येणार आहे की इथे हा 80 अंशाचा कोण आहे, हा 50 अंशाचा आणि 50 अंशाचा. आता तिन्ही कोणांची जर बेरीज केली तर 180 अंश येते, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ही संकल्पना त्याची क्लिअर होते. त्याचप्रमाणे तो इथे चौकोनाचंही मेजरमेंट करू शकतो की चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज किती अंशाची असते. सेम अशा प्रकारे तो मेजरमेंट करून 4 कोणांचं मापन करू शकतो आणि 4 कोणांची बेरीज केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. इथे त्याला पाठांतर करायची आवश्यकता नसते, प्रत्यक्ष कृतीतून तो शिकू शकतो. त्याच्यानंतरचं पुढे आहे समांतर रेषा. समांतर रेषा अगदी तुम्ही 6वी 7वी पासून ते 10वी पर्यंतच्या मुलाला सिद्धता, प्रमेय ह्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि ह्यामुळे तयार होणारे जे कोण आहेत ते मुलांच्या सहजासहजी लक्षात राहतात, पण ते जम्बलिंग करतात म्हणजे गोंधळ करतात. जसं की आंतरकोण, संगत कोण, मित्रम कोण या कोणामध्ये ते गडबड करतात किंवा त्याचं नक्की मेजरमेंट किती आहे. तर इथे काय केलेलं आहे 360चं प्रोटेक्टर लावलेलं आहे आणि समांतर रेषांमुळे तयार झालेल्या कोणाचा अंशात्मक माप मुलं प्रत्यक्ष कृतीतून, कारण फळ्यावरचं त्यांना व्यवस्थित म्हणजे तिथे आपण अंदाजात मेजरमेंट लिहिलेलं असतं, पण इथे प्रत्यक्ष ते मोजल्यामुळे त्यांच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि त्याचप्रमाणे इथे त्यांना पुरवणी म्हणून जर त्यांना काही लक्षात आलं नाही किंवा काही नावांमध्ये गोंधळ झाला तर त्याचाही ते वापर करू शकतात, म्हणजे स्वयंअध्ययनातून ते जोड्या शोधू शकतात. त्याच्यानंतर हे आहे LCM फाइंड आउट, म्हणजे लसावी कशी शोधायची. आता लहान मुलं असतात त्यांना फ्रॅक्शन म्हणजे एक प्रकारचे अवयव पाडायचे असतील, फॅक्टर्स पाडायचे असतात, तर ते पटकन पाडता येत नाही, पण पाडे मात्र त्यांना तोंडपाठ असतात. मग अशा वेळेला लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य. मग हे शोधताना मुलांना काय करायचं, तर आता ज्या संख्यांची आपल्याला लसावी शोधायची अगदी छोट्या संख्यांपासून सुरुवात करायची, एकदम मोठ्या संख्या देण्यापेक्षा छोट्या संख्याच्या. जसं की मी इथे 2 वापरलेले आहेत, 15 आणि 25. मग ह्या 2 पट्ट्या मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता इथे पहिली संख्या आहे 25 आणि वरच्या संख्येची पहिली संख्या आहे 15. 25 आणि 15 जुळत नाही. दुसरी आहे 30, इथे आहे 50, जुळत नाहीये. तिसरी आहे 45, 50च्या आसपास, जुळत नाही. चौथी आहे 60, 50च्या आसपास, जुळत नाही. 5वी आहे 75. आता इकडे पुढची संख्या आपण
सरकवूया 75. आता 75 म्हणजे सुरुवातीची पहिली जुळणाऱ्या दोन्ही संख्या आलेल्या आहेत 75. यावरून मुलांच्या लक्षात काय आलं की 15 आणि 25 यांचा जो लसावी आहे तो आहे 75. अशा प्रकारे मुलं स्वतः ते फाइंड आउट करू शकतात. त्याच्यानंतर हे आहे की स्कॉलरशिपसाठी अत्यंत उपयुक्त आहे. विविध प्रकारच्या संख्यामाळा असतात आणि मुलांना त्याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे किंवा चुकीची संख्या कुठे आहे हे ओळखण्यासाठी येतं. मग अशा वेळेला मुलं काय करतात, जर त्यांचा सराव झालेला असतो, आवडीचा गेम असेल तर मुलं सहज सोडवू शकतात. आता इथे संख्या आहेत, या संख्यांमध्ये 1, 2, 3 चौथी जागा रिकामी आणि 5वी दिलेली आहे. त्या मुलांना निरीक्षण करायला सांगायचं. त्यांना पाठ असेल तर त्यांच्या हे काय हे कळत नाही, कारण ती वर्गसंख्या पण आहे, नैसर्गिक संख्या पण आहे, त्यामुळे तेवढं लक्षात येते. पण 8, 27 आणि 125 बघितल्यावर त्यांच्या कुठेतरी लक्षात येतं त्या संख्या मी कुठेतरी बघितल्यात. आणि मग जेव्हा त्यांच्या लक्षात येते की हे घन संख्या आहेत, तेव्हा तो लक्षात घेतो की हा 1चा घन आहे, हा 2चा घन आहे, हा 3चा घन आहे, म्हणजे मला इथे 4चा घन उत्तर काढायचंय. मग 4चा घन किती आहे तो उत्तर काढणार आहे 64. अशा प्रकारे तो वेगवेगळे म्हणजे अगदी 10वीला सुद्धा आहे अंकगणिती श्रेणी, त्याचा म्हणजे अगदी 6वी 7वी 5वीच्या स्कॉलरशिप पासून ते 10वीच्या अंकगणिती श्रेणीसाठी सगळ्या प्रकारच्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे की मुलांना संख्या तुमच्या मग नैसर्गिक संख्या असू द्या, 5च्या पटीतल्या असू द्या, 10च्या पटीतल्या असू द्या, मूळ संख्या असू द्या, त्रिकोणी संख्या असू द्या, घन संख्या असू द्या, सगळ्या प्रकारच्या संख्यांसाठी हे उपयुक्त ठरणार आहे.